दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वेदनेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व सुखाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नवेना. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्यक, आमचे आश्रयी आणि आमची आशा आहे. आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोक समुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना इथं लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण इथं जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंताचे संरक्षण व मरणाऱ्याचे तारण आहेस. तुझे हे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मर्तेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे प्रिय माते, आमचा दावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. અહીં गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि समाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व
व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्यसहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आवाहन आपण प्रार्थना करूया. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व सर्व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही तुला विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही तुला विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही तुला विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही तुला विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व मृत व्यक्तींना शांती लाभावी म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही तुला विनवितो. आजच्या या नोवेनाचा विशेष हेतू आणि इथं असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही तुला विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा आणि त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभो, मरे मातेसह आम्ही तुला विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. आभार. आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरे मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्यसहायक मातेचे आभार मानूया. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे मानो. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्यसहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानाची तू वाटप करतेस. तू पाप्याची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझे लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापाची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्यसहायक माते, आमच्या पापाची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सुबुद्धी
ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांची एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपासे आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वजनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. स्वर्गवासी सांतोस सायमन डिमेलो, स्वर्गवासी फ्रान्सिस मायकल फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ व पेटीतील सामुदायिक हेतूंसाठी हा पवित्र मिसा बली अर्पण केला जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत चार्ल्स बोर्रोमियो यांची स्मृती साजरी करीत आहे. पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व हईगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, संत चार्ल्स बोर्रोमियो यांचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर.
आम्हामध्ये तुझ्या ख्रिस्त सभेचे सतत नूतनीकरण कर. आम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनवून आम्हाद्वारे त्याच्या प्रतिमेचे जगाला दर्शन घडव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलांनी फिलिपिकरास पाठवलेल्या पत्रांतून घेतलेलं वाचन. माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसतानाही भीत आणि कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे आणि कृती करणे हे तुम्हामध्ये आपल्या संकल्पनापेक्षा साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर आणि वादविवाद न करता करा, यासाठी की कुटील आणि विपरीत पिढीला तुम्ही निर्दोष, निरुद्रपायी किंवा देवाचे निष्कलंक असे मुले व्हा. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही आणि माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत, असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ आणि सेवा होताना जरी मी स्वतः अर्पीला जात आहे तर मी त्याबद्दल आनंद मानतो आणि तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. त्याचप्रमाणे तुम्ही आनंद माना आणि माझ्याबरोबर आनंद करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा दुर्ग आहे. मी कोणाचं भय धरू? प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचा मनोरूप रूप पाहत राहीन आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन. आपला प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर. खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी देवाने आपणास सुवार्तेद्वारे पाचारण केले आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी यांचा
आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करेल. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, या दिवसात आपण सर्वजण पाहत आहोत बरेचसे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून करोनाने बाधित झालेल्या रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची सेवा करीत आहेत. पेशंटसाठी इलाज करीत असताना आपल्याला कोरोनाची कधी लागण होईल, आपण कधी मृत्युमुखी पडू, काही सांगता येत नाही. हे सेवा कार्य करीत असताना त्यांचा त्याग किती महान आहे, त्यांचा त्याग किती मोठा आहे याची आपणा सर्वांना जाणीव आहे. स्वतःच्या जीवावर उदार होऊन या प्राप्त परिस्थितीमध्ये स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं की माझ्या या वैद्यकीय सेवा कार्यामुळे माझ्या कुटुंबियांना त्रास होऊ नये, कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून या दिवसामध्ये हे डॉक्टर्स, नर्सेस स्वतःच्या रक्ताच्या नात्याच्या संपर्कामध्ये आणि सहवासामध्ये येण्याचे जाणून बुजून टाळतात. काही तर आपल्या कुटुंबापासून 2-2 महिने अलिप्त राहतात, स्वतःला दूर ठेवतात. केवळ आपलं हे सेवा कार्य सुरळीत पार पाडावं म्हणून. किती मोठा हा त्याग, किती मोठं हे समर्पण, किती अप्रतिम हा परोपकार आणि सेवा कार्य. आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आपली आई, आपली मुले, भाऊ बहिणी आणि आपल्या जीवाचा त्याग करणार नाही आणि स्वतःचा क्रूज घेऊन माझ्या मागे येणार नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवणं, प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणं, जनकल्याणासाठी, जनसेवेसाठी प्रति ख्रिस्त बनणं हे पाहिजे तेवढं सोपं नाही. ख्रिस्ताच्या मागे जाणं म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणं. प्रभू येशू ख्रिस्ताला होकार देणं म्हणजे सर्व काही सोडून देणं. प्रभू येशू ख्रिस्त त्या श्रीमंत तरुणाला म्हणतो, पूर्ण हो पाहतोस तर तुझं असेल नसेल ते सर्व विक
आणि चल माझ्या मागे ये रिकाम्या हातानं. ख्रिस्ताचं हे विधान ऐकल्यावर तो श्रीमंत तरुण खिन्न झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासातून कायमचा निघून गेला. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 आपणास वाचावयास मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझं शरीर खरं खाद्य आणि खरं पेय आहे. जो हे शरीर खातो व रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. तुम्ही मनुष्याचा पुत्राचा देह खाला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाहीत तर तुम्हामध्ये जीवन नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची ही विधानं ऐकल्यानंतर काही शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून गेले, त्याच्यापासून दुरावले. ते पुन्हा कधी त्याच्या मागे चालले नाहीत. त्या प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या त्या 12 प्रेषितांना जे त्याच्या अवतीभोवती होते त्यांना म्हणतो, तुमची ही मला सोडून जाण्याची इच्छा आहे काय? प्रभू येशू ख्रिस्ताची वाट किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग हा खूप खडतर होता. सत्याचा, न्यायाचा, नीतीचा आणि प्रीतीचा त्याचा लढा होता. या लढ्यामध्ये अवहेलना होत्या, या लढ्यामध्ये वेदना होत्या, या लढ्यामध्ये मानसिक आणि भावनिक छळ होते, क्रूरतेचं आणि निष्ठुरतेचं मरण होतं. सुवार्ता प्रचारासाठी आणि ख्रिस्ताच्या शिकवणुकीची साक्ष देण्यासाठी स्वतःचं रक्त सांडावं लागणार होतं आणि ख्रिस्तासाठी अमानुष असा छळ सहन करावा लागणार होता. हे सर्वांना पेलवेल काय? अशा वास्तवतेला सामोरे जाणं सर्व प्रेषितांना जमेल काय, झेपेल काय? याचा सर्वांनी सर्वप्रथम गांभीर्यानं विचार करावा, नंतरच निर्णय घ्यावा. अर्धमन या अहिक जगामध्ये आणि अर्धमन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असं चालणार नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रतिकात्मकरित्या सांगतो, बुरुज बांधायची इच्छा आहे, पण अगोदर बसून स्वतःच्या ऐपतीचा जो विचार करत नाही, सैन्य नाही आणि लढाईवरती निघालास, अशी न प्लॅनिंग करणारी, न आयोजन करणारी वृत्तीची माणसं प्रभू येशू ख्रिस्ताला नको आहेत. ती फार काळ, फार वेळ टिकाव धरू शकणार नाहीत, त्यांचा निभाव लागणार नाही, हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं. सगळे सोडून गेले तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही, असं निसंकोचपणे आणि निर्भीडपणे प्रभू येशू ख्रिस्ताला ठामपणे सांगणारा तो पेत्र, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेदनांची आणि क्लेशांची ती भयानकता पाहून या माणसाला मी ओळखत नाही, किती सहजपणे बोलून मोकळा होतो. स्वतःची कातडी बचावणारी माणसं, वेळेप्रसंगी भूमिका न घेणारी, सत्य माहीत असताना सत्य डावलणारी, गप्प बसणारी, काहीच न बोलणारी. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नको, आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट नको, म्हणून सत्याच्या न्यायाच्या लढ्यामधून ऐनवेळी पळवाट काढणारी, पळवाट शोधणारी माणसं प्रभू येशू ख्रिस्ताला नको होती. ख्रिस्ती जीवन मार्गामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींना, सर्व प्रकारच्या अरिष्टांना, संकटांना अगदी तन मन एकवटून धैर्यानं आणि धाडसानं सामोरे जाणाऱ्या श्रद्धावंतांची प्रभू येशू ख्रिस्ताला गरज होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो, स्वतःचा क्रूस घेऊन ज्याला माझ्या मागे येता येईल तोच त्याचा खराखुरा शिष्य म्हणू शकतो. बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत चार्ल्स बोरोमियो, एक महागुरू आणि वर्तन साक्षी यांची स्मृती साजरी करीत आहे. अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे, ज्यांना गोरगरिबाविषयी खूप तळमळ होती, कळकळ होती. मनुष्य किती ऐश्वर संपन्न जगला, यापेक्षा तो किती चांगला जीवन जगला, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. या पवित्र मिसा बलिदानामध्ये
सहभागी होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष, सत्याची न्यायाची साक्ष आपणा सर्वांना निर्भीडपणे देता यावी. प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करताना, त्याच्या मागे जात असताना त्याचा आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवता यावा. म्हणून या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे पवित्र आत्म्याद्वारे विशेष कृपा, शक्ती आणि सामर्थ्य मागूया. आमेन. बंधू भगिनींनो, तुमचे माचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, संत चार्ल्सच्या सणाच्या दिवशी आम्ही आणलेल्या दानावर तुझी कृपादृष्टी वळव. तू त्या सद्गुणांचा पुतळा बनवलीस. त्याच्या अंतःकरणात धर्म सेवा कार्याविषयी अपार तळमळ निर्माण केलीस. या समर्पणाच्या कृपा शक्तीनं सत्कार्य करण्यास आम्हाला प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायक आहे. संत चार्ल्स बोरोमियो यांच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तो आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तो आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. शक्तिशाली तू प्रभु
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनवत स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःखसनापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझी शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझ्या आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायिक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, आमचे सर्व फादर्स यांच्यासह आमच्या तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातो पुन्हा उडण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचं राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया.
जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही विहोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आपले धर्म सेवा कार्य प्रामाणिकपणे व चिकाटीने चालू ठेवण्यास संत चार्ल्सला ख्रिस्त शरीराकडून कृपाशक्ती मिळाली. आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराकडून आम्हाला देखील तशीच कृपाशक्ती व धैर्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देव. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पाचारणासाठी प्रार्थना. हे प्रभू, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना ध्येयाची देणगी दे. त्यांची हृदये महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचं बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परावर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पालकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा. म्हणून प्रार्थना व साक्रामेंते याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. सर्व समर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेनं ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजारानं पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीनं याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.